सो हे गाईस, मला मम्मी यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे। तर गाईस, आज म्हणजे परत एकदा नवीन ब्लॉग तुमच्या पुढे येणार आहे गाडीच्याच याच्यामध्ये सिलसिल्यामध्ये। कारण बबली तुम्हाला माहित आहे फार हटके आणि जिद्दी आहे। 4 दिवस झाले सांगते का मम्मी गाडी माझ्या रमाबाई नगरमध्ये का नाही आली तुमची। तिला काल तिच्या पप्पांनी सांगितलं की बाबा तिकडनं रोड जरा खराब आहे, तरी बोलते नाही नाही तरी आणा। तर आता लगेचच आम्ही गाडी घेऊन तिच्या रमाबाई नगरमध्ये जात आहेत आणि ती स्वतःच गाडीची पूजा करणार आहे। कारण त्या दिवशी होती पण ती बोलत होती मम्मी आता माझ्या दारात आण गाडी। तर म्हणलं ठीक आहे। तर गाईस, लगेचच आता मी तयारी करते। आंघोळ वगैरे झालेली माझी, मी लगेच तयारी करून लगेच तिच्याकडे जाते। कारण आज आणि उद्या मला सुट्टी आहे। सोमवारपासून कंटिन्यू कामावर जावं लागेल, मग तिकडे जायला काही जमणार नाही। म्हणून लगेच तिच्याकडे मी जात आहे आणि नंतरचं रिॲक्शन बबलीचं तुम्ही बघू शकता की ती किती खुश झाली, किती खुश होईल गाडी तिच्या दारात नेल्यावर। मित्रांनो, चला तुम्हाला घेऊन जाते मी रमाबाई आंबेडकर नगरला। तर लगेच भेटूया आपण रावडी बबलीच्या घरी, तिथेच गाडी जाणार आहे डायरेक्ट। चला। तर सो हे गाईस, मला मम्मी यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे। तर मित्रांनो, रमाबाई आंबेडकर नगरला गाडी आलेली आहे आणि सुष्मिताच्या म्हणजे रावडी बबलीच्या दरवाजामध्ये गाडी आलेली आहे आणि 3-4 दिवसानंतर गाडी आली रावडी बबलीच्या एरियामध्ये। तर बघा, रमाबाई आंबेडकर नगरला गाडी आलेली आहे। माता रमाबाई आंबेडकर नगर बघू शकता तुम्ही। तिचं ऑफिस हे करा ना, ऑफिस खोला। खोयची होती तिला मम्मी, कालपासून गाडी आलेली आहे। 4 दिवस झाले, 4 तारखेला म्हणजे आज 4 दिवस झाले। मित्रांनो, रावडी बबली इथे राहते, हे तिचा महाल आहे। ह्या महालामध्ये रावडी बबली राहते म्हणजे आपली सुष्मिता, आमची लाडाची बबूताई। तर तिचं सगळ्यात जास्त तिला गाड्या आवडतात, दोघांना पण। आणि ती बोलत होती का मम्मी पटकन गाडी घेऊन ये माझ्याकडे। तर तिचे पप्पा इकडे रोड थोडा खराब असल्यामुळे तिचे पप्पा सांगत होते का रोड बनेल तेव्हा घेऊन जाऊ, पण म्हणलं नाही चला। तर मित्रांनो, कच्चा रोड आहे तिच्याकडे येताना, या साईडचा, बॅक साईडचा, म्हणून तर मित्रांनो गाडी बघू शकता। तिला आनंद झाला, तिने लगेचच पाईप लावला आणि गाडीला पाणी मारत वाटते। असं मला तर वाटतं ती गाडीला पाणी मारेलच। पाईप लावला तिने। ते म्हणते काम करताना का दाखवते ते बघा। गाडीला लगेचच इकडे स्वागत, पूजा कर ग गाडीची। तर मग ती बोलली माझ्या दारात गाडी आली आहे रमाबाई आंबेडकर नगरला, तर माझी गाडी पहिले धुवून घे मम्मी। तर मी गाडी धुतोय। तर खरंच आपल्यामध्ये कसं असतं, गाडी पहिले धुवायची असते। एरिया एकदम छान आहे तिचा। झाड बघा, हे पिंपळाचं झाड, बदामाचं झाड, नारळ, शोपीस आणि पूर्ण लिंब आहे, हे पण झाड आहे तिच्याकडे बघा। एवढे भारी झाड आहेत तिच्याकडे, 2-2 पिंपळ, माझ्या आईने लावलेला पण पिंपळ आहे हा। तर खरंच एकदमच हे एरिया एकदम रमाबाई आंबेडकर नगर एकदमच छान आहे मित्रांनो। चला भेटूया लगेच आपण, बबलीचं मत जाणून घेऊया। आज तर बघा, माझ्या एरियामध्ये रमाबाई आंबेडकर नगरमध्ये गाडी आलेली आहे आपला इनोवा। तर गाडी बघा रमाबाई आंबेडकर नगरला आली आहे। मम्मी कधीपासून मला बोलते का बबली पूजा करून घे,
पण माझं काम आवरलेलं नव्हतं. आता मी फायनली रेडी झाली आहे पूजा करायसाठी. आपल्या एरियामध्ये प्रथमच गाडी आली आहे म्हणून मी घेऊन आली आहे बघा आरतीचं ताट. आणि पुन्हा एकदा मला मम्मीला कॉंग्रॅच्युलेशन्स आणि पप्पाला पण कॉंग्रॅच्युलेशन्स. तर बघा आता याच्यामध्ये फुलं नाहीये. तर गाईस हिच्या एक माझ्या झाडाला बघा 2 फुलं आहेत. तेच काढणार आहे मी आता पूजासाठी. हे बघा मम्मी जास्त लांब आहे का ग? लांब असलं तरी मम्मी काय उंच आहे ना ग. बघी हे बघ हे 2 आणि इकडे मम्मी इकडे पण एक आहे. पुढे हे ह्या साईडला. एक मिनिट काढ बरं, काढ इकडून काढ. एक आहे मम्मी फांदी मोडेल, ते हलकं असतं झाड. तर बबली तर बघा याचं तू बघू शकते काय झालं याचा अनुमान लावला तर काय 3चं काय त्रिसरण. हा त्रिसरणाचे 3 फुलं तर ना आपल्या धर्मामध्ये एकदमच ते पवित्र मानलं जातं श्रेष्ठ एकदम. ते शरण. तर 3च फुलं बघा ना एवढ्या झाडाला 3च होती. आणि रोज फार फार फुलं येतात त्याला रोज. पण आणि जगामध्ये बबली असं पण आहे की कसं माहिती का, कुठल्या अमेरिकेला जा, जपानला जा, कुठे जा, कमाईला जेवढं भाग्यामध्ये लिहिलेलं तेवढं भेटतं. पळसाला कुठे गेलं तर 3च पान असतं. तेच त्रिशरण आज आम्ही तुम्हाला दाखवतो. आणि आज रावडी बबलीचा ब्लॉग तुम्ही बघा. तिचा स्पेशल आहे, ती माझ्या मोबाईल मध्ये करीत आहे. माझ्या एरियामध्ये गाडी आली आहे तर मला खरंच फार आनंद झाला. 2 दिवस झाले मी यांना कंटिन्यू सांगते का मम्मी माझ्या एरियामध्ये गाडी आणा. तर फायनली त्यांनी गाडी घेऊन आली तिकडे. पण रोड चांगला नव्हता म्हणून तर आणि पप्पाला पण गाडी जमत नाही. पहिली गोष्ट तर नवीन आहे एकदम. इर्टिगा पप्पा चालवतात व्यवस्थित, पण याची जे आहे ती एक्स्ट्रा हे आहे याच्यामध्ये, त्यामुळे ही पप्पा पण चालवतील गाडी पण जरा पप्पा ड्रायव्हिंग कमी करतात. पण कसं त्यांना वाटलं नवीन आहे आणि कोणी नवीनला जपत ना असं आहे. म्हणून आता ती पूजा करा 2 जण. या तुम्ही. नारळ कुठे तुमचं? नारळ पाणी आणा. पाणी आणतो. नारळ तर नाहीये, नारळ नाही तर पाणी आणा. साखर तर आणली, ठीक आहे बरं. अगरबत्ती आणा. पूजा कशी करते बबली बघा. तर मित्रांनो बबलीची काय शॉर्टकट मध्ये सगळं काय असतं. पूजाला पण तिचं बघा किती कंजूशी. तिनं अगरबत्ती नाही घेतली, मेणबत्ती नाही घेतली, माचीस घेतली, कुंकू घेतले आणि दिवा घेतलाय, साखर घेतली. मग तिला म्हणलं पाणी तर आण का मस्त का. तर खरंच मित्रांनो तिला फार आनंद झाला. ती पूजा करते, तुम्हाला दाखवते ती. तर बघा आता दिवा लावायचा आहे, मेणबत्त्या लावायच्यात, अगरबत्त्या लावायच्यात, गाडीची चांगली पूजा करून घ्यायची आहे. पण फारच हवा चालू आहे ना ग मम्मी. तुपाचा दिवा आहे का? नाही तेलाच आहे. तेलाचा तुपाच असतो. हवेत जर राहायचं असेल दिवाचं तुपाचा कडवळ पेटला तरी बस झाला. तूप होतं तुमच्या घरामध्ये? नाहीये आहे मग. पण आता जे केलंय ते केलं. अगरबत्ती घेतल्या ना.
हमेशा फुल रहे. खरी गोष्ट आहे. सगळ्यात मेन म्हणजे पेट्रोलच आहे. हा, पेट्रोल नाही, आपली डिझेल गाडी. डिझेल आहे का? ठीक आहे, डिझेल हमेशा फुल रहे. हा लाव बस. हे बघा सुखरूप राहते, आनंदानं राहते. परिवेश आनंदानं होते. बुद्ध भगवान तर बघ आजीचा आता मस्त आशीर्वाद मिळालाय आणि छान माईने पण मस्त पूजा करून घेतली. आता हे काय महत्व. आणि तर बघा माय बसवते आता गाडीमध्ये. इकडून बस मा. थांबा, माईसाठी दरवाजा उघडते मी. इकडून ये मा. जा बसा. लेकाची सुनाची गाडी. बस पुढं. तुम्हाला काय होती? बैलगाडी. बैलगाडी होती का? टांगा होता. अच्छा. रवी जा रे तिकडून घ्या आणि टन करून घेऊन ये. त्यांना घेऊन परत बघित राहा. आणि गाईस त्यांनी म्हणजे साहेबांनी, सोनगामले सरांनी गाडीत म्हणजे आई बसल्याशिवाय स्टेअरिंग वर नाही बसले गाडीला. कारण आणि आपल्या घरामध्ये तिसरी गाडी आहे. तिसरी गाडी पहिली आपली तरी पण आपली माईला एकदम आनंद झालाय का नवीन घेतली म्हणून. बाकी दोन पण नवीनच होत्या याच्या आधी, पण ही एक नवीन सगळ्यापेक्षा आईलाच महत्व जगामध्ये. म्हणून त्यांची अशी इच्छा होती का इकडे आल्यानंतर मला वाटू लागलं जरा रस्ता खराब आहे, इकडे जाऊया. पण बोलले नाही, माईला बसवायचे गाडीमध्ये. तर ठीक आहे गाईस, आता आईला तर त्यांच्या आम्ही गावी पण घेऊन जाणार आहेत सासूबाईला त्याच गाडीमध्ये. तर बसणारच आहेत, पण पहिलं श्रेय आईला दिलेलं आहे. एरियामध्ये आल्यानंतर 2 दिवस झाले गाडीला घेऊन आणि दुसऱ्याच दिवशी माय बघा गाडीमध्ये आली घेऊन. आशीर्वाद भराटून भेटलाय आम्हाला. आशीर्वाद काही कमी नाही आम्हाला नोटाला. चला, छान वाटलं आम्हाला पण गाडी आणल्याबद्दल. काकू आली माझी. 1 मिनिट गाईस, माझी चुलती आली. माझ्या आई आणि मला चुलती दिसली की माझ्या आईचं ध्यान येतं. ही ना काकू. आता एसटी आता गाडी ना झाली, आता एसटी यायची. यांची मस्त पाळी पाळी व्हायला लागली आता. पाळी कर बरं, या तुम्ही पण या. काकू मध्ये दोघे या. तिकून आपल्या विहारात आम्ही इकडून असे इकडे. आणि तिला उघडत राहू दे. तिला पण नको करू, तिला एसी जमत नाही. काकूला नाही जमत तिला. तिला म्हणलं मी तुला कोल्हापूरला घेऊन जाऊ का फिरायला, राजश्री शाहू महाराजांचं बघायला. तर मला म्हणते नको, गाडीत नको. म्हणली सोन्याची जरी असली त्याच्यात नको.
बसली म्हणून त्यांना सहन होत नाही गाडी. सहन नाही. तर गाईज बघा आता ही पूर्ण मंडळी जी आहे ती निघाली. हे बघा आजींना घेऊन वगैरे. आणि ही आपल्या गाडीवरती BR आंबेडकरांची सिग्नेचर आलेली आहे. तर गाईस आता आलोय आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या ऑफिसला. साहेबाचं ऑफिस आहे वंचित बहुजन आघाडीचं. तर इथे गाडी आणली तर ऑफिसच्या समोर. तिथे रमाबाई आंबेडकर नगर आणि इथे वंचित बहुजन आघाडीचं ऑफिस आहे विहारापुढे. तर गाईज तुम्हाला सगळं काय माहिती आहे. बुद्ध विहार 28 बुद्ध विहाराचा संकल्प आहे मला मम्मीचा. त्यामधलं हे सगळ्यात पहिलं बुद्ध विहार आहे गणेशनगर मध्ये. सगळ्यात पहिल्या नंबरचं ज्याची बांधणी जी आहे 2016 मध्ये चालू झालं होतं. तर गाईज बघा हा आहे बुद्ध विहाराचा गेट. आणि मी आता इथे आली आहे. तुम्हाला तर माहीतच आहे पहिलं बुद्ध विहार आहे हे धम्मसागर बुद्ध विहार. त्याचप्रमाणे मी यांच्या आधी आली आहे. मी गाडीत बसून नाही आली, मी ॲक्टिवावरती आली. तर गेल्यानंतर समजलं का आका आज घरी नाही आहे. आका गेली आहे मार्केटला. आज ॲन्युअल डे आहे संघर्षच्या शाळेमध्ये. आणि संघर्षने काय फौजीचा रोल घेतलाय. त्याचा ड्रेस आणायसाठी ती गेली आहे मार्केटला. आणि विहार पण बंद आहे आणि आता तिचं घर पण बंद आहे आणि ऑफिस पण बंद आहे. म्हणजे इथे येऊन काहीच उपयोग झाला नाही. आम्ही येऊन बसलो. ते बघा तिकडे बघा ग्रामपंचायतच्या टेबलवरती तिघे जण बसले. बुद्ध विहारासाठी बघा हे एक बेंच दिलेला आहे ग्रामपंचायतने. माझ्या सुनबाईनं एवढं आम्ही आभारी झालो. गाडी घेतली माझ्या दादानं माझ्या सुनबाईनं तर आम्ही आनंदी आनंदी मायना आमचा. गाडीत बसून कसं वाटलं मग? लयच भारी वाटलं. अरे बापरे गाडी सारखी गाडी मिळते ना. माझ्या दादाची गाडी लयच भारी लागली. मग आता काय बाई गाडी अशी कधी पाहिली नव्हती आम्हाला, कधी आठवलीच नाही. अरे लोकांच्या गाडीत कशाला बसावं. आमच्या घरच्या मग घेतली पुतणीनं माझ्या नंदाचा मुलगा भाषा जावई आहे भाषे आहे त्याने घेतली. आधी बसा म्हणले आधी आम्हाला बसून आणलंय सगळ्याच्या पुढं गाडी बच्चाला काय वाटलं का मग? गाडी तर अशी धक्का लागला धक्का लागला. बसायला माणूस गाडी म्हणजे गाडी नाही तर काय आढळते गाडीतले आदळते ना. बस मध्ये होते तसं. चल कोल्हापूरला लागती मला त्याच्याला जात राहिली नाही गोळ्या खा. आता का चुकला कुठं यायला गोळ्या गोळ्या वाटाना काच कुठं ठेवा उघडा माझ्यासाठी मग त्याच्यासाठी न गमन केली. गोळ्या दुसरं काय गोळ्याने नाही जमत आणि कशाच नाही जमत. गाडी लागते का तुला? गाडी लई लागते. मी कधी एसटी ते परवास नाही करीत आणि कुठंच नाही. रेल्वे फक्त रेल्वे नाही लागत. नाही लागत म्हणती. पण ती म्हणते मला इमानात येते का भाषा म्हणला जावई म्हणले इमानात येते का तर म्हणजे हो इमानात येते म्हणले. तयार आहे. तयारी केली. बर मग यांची खरंच यांचा संकल्पना केलाय दांडगा तर खरोखर होईल. आणि तुम्हाला घेऊन जाऊ विमानामध्ये. आता आपण किती राहिले आपण नाही बुद्ध गया दाखवणार आहे मी तुम्हाला. मी माझ्या स्वतःच्या खर्चाने यांना सगळ्यांना दाखवणार. माझ्या चुलत्यांना माझी एक ताई आहे, माझी कांताताई आणि माझी काकू तिघींना आणि त्याच्याबरोबर त्यांच्या म्हणजे माझी सासू आत्याला चौघीला एकदा घेऊन जाणार आहे मी. विमानाने बुद्ध गयाला जाणार आहे मी. तर काय तुम्ही बघत राहा आमचा व्हिडिओ आवडला. आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा, सबस्क्राईब पण करा. मम्मीच्या चॅनलला खूप खूप सपोर्ट करा गाईज. आणि आजी आणि त्यांचं तर फार एंटरटेनमेंट झालं. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला तर नक्कीच कमेंट्स करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग. बाय बाय.